भारताच्या अंतराळ क्षेत्रामध्ये दोन महत्त्वाच्या घटना या नुकत्याच झाल्या. त्यामध्ये एक अशी की विक्रम-1 हे जे खाजगी कंपनीनी म्हणजे स्कायरूट या कंपनीनी तयार केलेलं, विकसित केलेलं रॉकेट लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि भारत हा जगातला तिसरा देश आहे ज्यांनी हे रॉकेट लॉन्च केलं. जर टीमचा आपण विचार करायचा तर ही जी स्कायरूट कंपनी जी आहे ही हैदराबादमधली एक अतिशय स्टार्टअप आहे 2018 मध्ये सुरू झालेली आणि जी टीम वैज्ञानिकांची तरुण वैज्ञानिकांची या प्रकल्पावर काम करत होती त्यांचं ॲव्हरेज वय सर्वसाधारण वय जर बघितलं तर ते 20 ते 25 इतकं आहे. म्हणजे हा खरा-खुरा जेनझी आहे की ज्याचा अभिमान भारताला वाटावा आणि अशा 400 स्टार्टअप्स भारतामध्ये आहेत आत्ताच्या आजच्या घडीला ज्या स्पेस इंजिनिअरिंगमध्ये अंतराळ क्षेत्रामध्ये काम करतात. ही एकीकडे बातमी आहे आणि दुसरीकडे अर्थातच इस्रोच्या 100 शास्त्रज्ञांचा राजीनामा ही बातमी सुद्धा चर्चेत आहे. या दोन्ही बद्दल आज आपण बोलणार आहोत डॉक्टर उदय निरगुडकर यांच्याशी. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. नमस्कार. या दोन महत्वाच्या घटना, खरं म्हणजे तिसरी पण घटना मी याला जोडणार होती ती हायड्रोजन ट्रेनची, पण आधी या दोन महत्वाच्या घटनांबद्दल आपण बोलूया. तुमचा पहिला टेक काय? हे 120 सायंटिस्ट इस्रो सोडून गेले, याचं जेवढं मिसरिप्रेझेंटेशन, मिसइंटरप्रिटेशन भारतातल्या अनेक संपादकांनी त्यांच्या अक्कल आणि वकुवाप्रमाणे केलेलं आहे. चॅनल तर याच्यापासून शेकडो कोसो दूर होती, ते अजूनही जंतर मंतरमध्येच अडकलेले आहेत. ते या सगळ्यातनं बाहेर आलेले नाही आहेत. पण मी इस्रोमधले सायंटिस्ट सोडून गेले याच्यावर चर्चा करण्या अगोदर एका फार मोठ्या घटनेची नोंद इथे घेऊ इच्छितो आणि ती म्हणजे विक्रम-1 हे प्रायव्हेटली डेव्हलप्ड सॅटेलाइट, प्रायव्हेटली लॉन्च सॅटेलाइट आपल्याकडे आपण अचीव्ह केलेलं आहे प्रायव्हेट सेक्टरनी. आणि इंडियाज फर्स्ट ऑर्बिटल सॅटेलाइट गोज टू लॉन्च हे सर्वात मोठं मला असं वाटतं गोष्ट आहे. आणि त्यामुळे एकीकडे आपण मार्स, व्हीनस वगैरे या ठिकाणी मनुष्यबळ पाठवायच्या गोष्टी करतोय, चंद्रावर यान पाठवायच्या गोष्टी करतोय. त्याच वेळेला रॉकेट लॉन्चिंगमध्ये एक वेगळी घटना घडते आहे आणि ती म्हणजे रियुजेबल रॉकेट्स आपल्याकडे आता तयार होत आहेत आणि ती रियुजेबल रॉकेट्समुळे ह्याच्या लॉन्चिंगचा जो खर्च आहे तो अत्यंत कमी होतोय. आज जसं इंटरनेट शिवाय आपण जग इमॅजिन करू शकत नाही की काही झालं, अगदी तुम्ही साधं रस्त्यावरचा फळ विक्रेता जरी असाल तरी तुम्हाला गरज कसली असते, तर तुम्हाला गरज असते ती इंटरनेटची असते. तसंच या पुढच्या जगामध्ये स्पेस इज गोइंग टू बी टुमॉरोज इंटरनेट आणि स्पेस टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट टेक्नॉलॉजी दे विल कॉन्व्हर्ज टुमॉरो अँड टू गिव्ह बर्थ टू अ न्यू सायन्स स्ट्रीम. त्याचं नाव काय असेल, त्याच्या टेक्नॉलॉजी काय असतील याविषयी मला काही फार सांगता येत नाहीये. परंतु एक मात्र मी नक्की सांगू शकतो, दिस इज प्री मॅच्युअर अरायव्हल ऑफ द फ्युचर. दिस इज प्री मॅच्युअर अरायव्हल ऑफ द फ्युचर. इस्रोचं नेमकं काम काय आहे याच्याविषयी अनेकांना शंका असते. अरे इथे फ्लडचे प्रॉब्लेम आहेत, फेमिनचे प्रॉब्लेम आहेत, इथे एज्युकेशनला पैसे नाहीत आणि तुम्ही इकडे इस्रोवर एवढे पैसे खर्च करता. त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की आज वेदर फोरकास्ट असेल, ॲग्रिकल्चर प्लॅनिंग असेल, डिफेन्स इक्विपमेंट्स असतील, एज्युकेशन असेल, या सगळ्यासाठी जर बॅकबोन टेक्नॉलॉजी कुठली असेल तर ती बॅकबोन टेक्नॉलॉजी आपल्याकडे सॅटेलाइट ही एकमेव बॅकबोन टेक्नॉलॉजी आहे. आणि त्यामुळे इंडिया हॅज ॲक्च्युली माइल्स टू गो इन R&D ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये आपल्याला अजून बरीच प्रगती करायची आहे. परंतु तरी देखील व्हॉट एव्हर वी हॅव अचीव्ड
दोन्ही एकाच वेळी घडलं. एक म्हणजे 120 टॉप सायंटिस्ट आणि की पोझिशनचे सायंटिस्ट आपल्याला इस्रोला सोडून गेले आणि ते दे वेंट फॉर ग्रीनर पास्चर्स असं आम्ही ज्याला इंडस्ट्रीमध्ये म्हणतो. दे वेंट फॉर बेटर पॅकेजेस, बेटर एन्व्हायरमेंट, बेटर सॅलरीज, बेटर पर्क्स, बेटर फ्युचर. हा एकीकडे भाग आणि त्याचं मिसरिप्रेझेंटेशन आपल्या लोकांपर्यंत केलं हा दुसरा भाग. आणि तिसरा भाग म्हणजे प्रायव्हेटली ओन्ड आपण सॅटेलाइट लॉन्च करण्याची कपॅसिटी बनवलेली आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर, एकतर हे जे विक्रम 1 जी मोहीम सक्सेसफुल झाली, खरं म्हणजे त्या दिवशी आपण सगळेजण त्या लॉन्चचं थेट प्रक्षेपण बघत होतो. मी स्वतः 12 वर्ष डिफेन्स आणि सायन्स एक्सक्लुझिव्हली कव्हर केलेलं असल्यामुळे मला त्या घटनेबद्दल अतिशय कुतूहल, अभिमान सगळंच होतं. आणि ज्या पद्धतीने म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये यशस्वी लॉन्च, कारण 60 ते 70% अपयशाची शक्यता असते की फर्स्ट अटेम्प्टमध्ये लॉन्च. तो जेव्हा पहिल्या ऑर्बिटमध्ये प्रस्थापित झालं रॉकेट, तेव्हा अक्षरशः हायसं वाटलं. आणि मग त्याच्या ऑर्बिट जशा वाढत गेल्या तसं. तुम्हाला मी सांगतो आत्ता या सगळ्या राजीनाम्यांची चर्चा आणि या विक्रमची चर्चा का होतीये, तर एक तर स्पेस टेक्नॉलॉजी विषयीची जाणीव जागृती आपल्याकडे खूप वाढलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना ज्यांना उत्तम मार्क मिळतात त्यांना हे हवं असतं की आपण स्पेस सायंटिस्ट व्हावं किंवा त्याच्यात आपण करिअर करावं. यावर्षी 13 लॉन्चेस आहेत आपल्या. 13 सॅटेलाइट आपण लॉन्च करायचे आणि आता 6 महिने होऊन गेलेले आहेत. 6 महिन्यात फक्त एक लॉन्च, ते सुद्धा अ, अ, कसं झालं ते आपल्याला माहिती आहे. अजून 12 लॉन्च आपल्याला करायचे आहेत. आपण 13 लॉन्च करणं म्हणजे फार मोठी अचिव्हमेंट समजतो. नॉट एनी मोर. वी आर ए फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी ऑन दी अर्थ. आणि चीन या काळामध्ये तुम्हाला सांगतो, चीन या काळामध्ये 100 लॉन्चेस करणार आहे आणि आपण 13 लॉन्चेस करतोय. म्हणजे आपण चीनच्या किती अजून आपल्याला प्रगती करायची आहे. आपलं टार्गेट किती, इंडिया हॅज माइल्स टू गो, मगाशी जे मी म्हटलं त्याला तोच रेफरन्स आहे. आणि चीन 100 करतंय तर अमेरिका 200 करतं दर वर्षाला. आणि आपण 13 म्हटल्यानंतर आपल्याला खूप मोठं वाटतं. आणि अमेरिका 200 का करू शकतं, तर त्यांच्याकडे प्रायव्हेट सेक्टर खूप स्ट्रॉंग आहे. हे सगळं फक्त नासा करतंय असं समजायचं काही कारण नाही आहे. नासाच्या बरोबरच तिकडे प्रायव्हेट सेक्टरच्या प्रचंड मोठ्या कंपन्या आहेत. पण आपल्याकडे ही माणसं अचानक मागच्या 2 महिन्यात 3 महिन्यात सोडून गेली आणि त्याच्यामुळे गगनयान जे आहे, जे ऑलरेडी डिले झालेलं आहे, चांद्रयान 2035, की जिथे आपण आपलं एक मनुष्यबळ चंद्रावर उतरवणार होतो आणि काही ऐतिहासिक तो सगळा क्षण. मंगळ आणि शुक्र यांची यानं आपल्याकडे आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्याच्या लॉन्चवर या सगळ्यामुळे प्रश्नचिन्ह निश्चितच निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मी या घटनेला मी बिलिटल करणार नाही. कमी दर्जाचं वगैरे ही याला काही महत्त्व देऊ नका. असं काही म्हटलं की आपल्याकडे लगेच मोदी भक्त म्हणून तुमच्यावर स्टॅम्प लागतो, असं नाही आहे. तुम्हाला मी याच्या विविध बाजू सांगतो. ज्या लोकांनी कधी मॅडम कॉम्पिटिशनमध्ये काम केलेलं नाहीये, माझं आयुष्य सुदैवाने आय टी इंडस्ट्रीत 15 वर्ष गेलं, की जिकडे आम्ही दर महिन्याला काय R&D केलं, दर महिन्याला कुठल्या देशात काय R&D लॉन्च केलं, काय टेक्नॉलॉजी विकसित केली, काय टेक्नॉलॉजी मास्टर केली आणि त्याचं कमर्शियल ॲप्लिकेशन डेव्हलप करून किती पैसे मिळवले, याच्यावर आमचा पुढच्या महिन्याचा पे चेक ठरायचा. चेअरमनच्या तुम्ही किती जवळ आहात, चेअरमनचे तुम्ही नातेवाईक आहात का, त्याच्याबरोबर संध्याकाळी तुम्ही ड्रिंक्सला बसताय का, ह्याच्यावर आमचे जॉब नाही ठरत आय टी इंडस्ट्रीमध्ये. इट डिपेंड्स हाऊ मच यू आर युजफुल फॉर दॅट मंथ. आणि जेव्हा तुम्ही अशा स्टिफ कॉम्पिटिशनमध्ये काम करता, वेअर देर इज ऑलवेज अ थ्रेट, की जे आता आय टी इंडस्ट्रीतले लोक हा कार्यक्रम बघत असतील त्यांना बरोबर माझं बोलणं कळेल, की दर आठवड्याला अशी भीती असते. मी तर कॉल सेंटरचा सीईओ होतो. कॉल सेंटरमध्ये रात्रीच्या वेळेला जेवायला माणसं म्हणून खाली उतरायची आणि ती खाली उतरून यायला उशीर झाला की समजून घ्यायचं त्यांना कोणीतरी पोच केलेलं आहे आणि अख्खी टीमच्या टीम दुसऱ्या कंपनीला निघून जायची आणि 60-70 माणसांचा खड्डा एका रात्रीत पडायचा आणि दुसऱ्या रात्रीत तुम्हाला पुन्हा 60-70 माणसं रिक्रूट ट्रेन करून तुम्हाला ती कंपनी पुन्हा चालवायची असायची. अदरवाईज यू विल मिस दॅट क्लायंट अँड वन क्लायंट लुझिंग इज यू आर गोइंग टू मिस क्रोअर्स ऑफ रुपीज.
या कॉन्स्टंट थ्रेट खाली आय टी इंडस्ट्री, आय टी एनेबल्ड इंडस्ट्री, कॉल सेंटर, बीपीओ ह्याचे आमच्यासारखे सीईओज हे वर्षानुवर्ष डिकेड्स असं काम करतायत. आपल्याकडे एकदा तुमच्याकडून 120 माणसं सोडून गेली तर लगेच आमच्याकडे अग्रलेख येत आहेत आणि त्या सगळ्याला लगेच मोदींचं धोरण कसं कारणीभूत आहे. हे नाहीये बाबा. आय टी इंडस्ट्रीत हे रेग्युलरली होत आलेलं आहे. आता या सगळ्याचा संबंध गगनयानशी आहे आणि गगनयान तिथलं वातावरण मी मान्य करतो की आपल्याकडे R&D ला किंमत नाही, आपल्याकडे R&D ला पैसे टाकले जात नाहीत. आपल्याकडे त्याच्याही पलीकडे जाऊन जे ब्युरोक्रॅटिक एन्व्हायरमेंट आहे ते ब्युरोक्रॅटिक एन्व्हायरमेंट लाल फितशाही तुम्हाला अप्रुव्हल लगेच देत नाहीत. त्याच्यामुळे लोक फ्रस्ट्रेट होतात, सायंटिस्ट फ्रस्ट्रेट होतात. ही वस्तुस्थिती आहे. टायटन नावाची जी एक वेब सिरीज आहे ती तुम्ही काढून बघा. त्या टायटनची फॅक्टरी येते आणि तेव्हा त्यांना सर्वात महत्वाचं असतं की नवीन टेक्नॉलॉजी, क्वार्ट्स टेक्नॉलॉजी वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कोण आणून देणार आहे, त्याची मॅनपॉवर कुठे येणार आहे. तर बाजूला जी एक कंपनी आहे त्याचं नाव त्याच्यात त्यांनी GMT दिलेलं आहे, पण ते GMT नाही, ते HMT आहे. आणि HMT मध्ये टेक्नॉलॉजी येत नाहीत, टेक्नॉलॉजी लवकर येत नाहीत, अप्रुव्हल लवकर येत नाहीत. मग काय होतं की तिथली माणसं इकडे येतात आणि ती माणसं इकडे येऊन टायटनला पुढे नेतात. हे तिकडे आपण पाहिलेलं आहे. तसंच इकडे काहीसं झालं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिस इज अन एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट. आणि 30 ते 40% ॲट्रिशन हे आताच्या मॉडर्न इंडस्ट्रीजमध्ये, सनराईज इंडस्ट्रीजमध्ये व्हेरी कॉमन आहे. तुम्ही 7 वर्षापूर्वी जेव्हा स्पेस इंडस्ट्री ओपन केली प्रायव्हेट सेक्टरसाठी आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्ही बढावा दिलात, त्याच वेळेला समजायला पाहिजे होतं की आता आपल्याकडनं टॅलेंट निघून जाणार आहे. सो द ओव्हरऑल ॲट्रिशन इन द इंडस्ट्री इज गोईंग अप. आणि त्यात पुन्हा 14,000 तुमची आत्ताची स्ट्रेंथ आहे. वेन द सँक्शन स्ट्रेंथ इज 18,000, 2,600च्या वेकन्सी आहेत. दॅट मीन्स यू हॅड अ व्हेरी बॅड सक्सेशन प्लॅनिंग. इथे प्रत्येक माणसाला एक बॅकअप असला पाहिजे, रिडंडन्सी बिल्ड झाली पाहिजे. जेवढी लोक फील्डवर काम करतात तेवढी त्यातली काही पर्सेंटेज बेंचवर बसलेली पाहिजेत. या सगळ्याकडे एका अतिशय कॉम्पिटिटिव्ह स्पिरिटनी बघायला पाहिजे. परंतु आमच्याकडे दुर्दैवानी संपादकांनी सुद्धा कधी अशा कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट्समध्ये काम केलं नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊन किती जवळ आहात त्यांच्या आणि मालकांच्या किती जवळ आहात ह्याच्यावर जॉब टिकवले की तुम्हाला अशा एन्व्हायरमेंटमध्ये काम करायचं याची प्रेशर्स कळत नाहीत. तुम्हाला मी सांगतो, ही मला हार्श कॉमेंट करावीशी वाटते कारण आपल्याकडे एक आर्टिकल याच्यावर स्टडीड आलेलं नाहीये. तुम्हाला मी सांगतो याची आकडेवारी काय बदलली आहे ती. मागच्या 10 वर्षामध्ये 1 किलो सॅटेलाइट जर तुम्हाला लॉन्च करायचा असेल तर त्याची कॉस्ट $55,000 होती पर किलोग्राम. आज ती $3,000वर आलेली आहे आणि 2030 साली ती $300वर येईल आणि 2033-34 मध्ये तीच कॉस्ट ही साधारणतः $100च्या खाली येईल. $100 म्हणजे तुम्हाला मी सांगतो बिझनेस क्लासचं तिकीट मुंबई दिल्लीचं, त्या बिझनेस क्लासच्या तिकिटामध्ये तुम्ही जाऊ शकाल इतकी ती रेट खाली येणार आहे. आता तुम्हाला इलॉन मस्क आणि स्पेस एक्स यांचं विजन काय आहे ते कळलं असेल. मग जेव्हा अशा प्रकारे येईल तेव्हा आज एअरलाईनला किती तुम्हाला सांगतो कॉम्पिटिशन आहे रेटची. एअरलाईनच्या सर्व्हिसेसमध्ये किती कॉम्पिटिशन आलेली आहे, तशीच कॉम्पिटिशन आता स्पेसमध्ये येणार आहे. यापुढे आपण म्हणतो कुठे सुट्टीवर चालला तर तो आपण सांगतो नाही मी नैनितालला चाललो किंवा मी हिमाचलला चाललो. तसं लोक सांगणार आहेत वी आर गोइंग टू गो ऑन द एक्स स्पेस स्टेशन नियर द मार्स, नियर द मून. आणि हे तुम्हाला कवी कल्पना वाटत असतील तर हा कार्यक्रम रेकॉर्ड करा आणि 2030-35 साली पुन्हा एकदा बघा. तुम्हाला कळेल की हे अशक्य नाहीये, हे अफोर्डेबल होणार आहे. इंटरनेट जसं तुमच्या आयुष्याचा रोजचा भाग आहे तसं आता स्पेस तुमच्या आयुष्याचा रोजचा भाग येणार आहे. आणि हे केवळ एका इस्रोमुळे होणार नाहीये. आम्हाला 100 इस्रो हवे आहेत आणि त्या इस्रो भारतीय सरकारच्या मालकीच्या हव्यात. या बकवास भ्रमातून बाजूला व्हा. एव्हरीथिंग कॅनॉट बी डन बाय द गव्हर्नमेंट. वी नीड प्रायव्हेट्स. आणि आता जे स्पेस मिशन हा एक भाग आहे विच इज लाईक गगनयान, शुक्र, अमुक तमुक हा एक वेगळा भाग आहे. स्पेस स्टेशन हा एक वेगळा भाग आहे आणि लॉन्च हा एक वेगळा भाग आहे. आता लॉन्च ही गोष्ट इट इज बिकमिंग लाईक ए कमॉडिटी. त्यामुळे त्याच्यामध्ये आज 400 कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत आणि या कंपन्यात कोण कोरियन काम करत आहे का पाकिस्तानी काम करत आहेत. इस्रोचेच सगळे सायंटिस्ट आहेत. त्यामुळे इस्रोचा रोल आता बदलला आहे. इस्रो शुड बी लुक्ड एज ए कॉम्पिटिशन, कॅन कम फ्रॉम एनीवेअर. एक लक्षात ठेवा, द कॉम्पिटिशन टू दी
Kodak camera did not come from Pentagon camera. It came from mobiles. सो इट कॅन कम फ्रॉम एनीवेअर. तुम्हाला जी आत्ताची कॉम्पिटिशन इस्रोची दिसतेय ती उद्या आणखीन दुसऱ्या कुठूनही येऊ शकेल. त्यामुळे तुमची ॲट्रिशन यापुढे वाढत जाणार आहे. तुम्हाला त्याचं प्लॅनिंग करावं लागेल. तुम्ही आत्तापर्यंत त्या वातावरणाला सरावलेले नव्हता. तुम्हाला सरकारचा जॉब म्हणजे एकदा चिकटलं की रिटायर झाल्यानंतर बाहेर पडायचं, असं आता होणार नाहीये. आणि या सगळ्याची मानसिक तयारी सरकारने पण केली पाहिजे. त्यांनी त्यांची बजेट्स वाढवली पाहिजेत. त्यांनी रिटेन्शन वाढवलं पाहिजे. अप्रुव्हल किती वेळात मिळालं पाहिजे. जर एखाद्या बिल्डिंगचे अप्रुव्हल तुम्हाला 15 दिवसात नाही मिळालं तर तुम्हाला पोर्टलवर तक्रार करता येते किंवा डी फॅक्टो ते मिळालंय असं जाहीर होतं. तसंच इकडच्या प्रपोजलचंही तुम्हाला करावं लागणार आहे. त्यामुळे इस्रोचा रोल हा आता एक मदर अम्ब्रेला ऑर्गनायझेशन असा आहे. आणि इस्रो इज नो मोर ए मोनोपॉली ऑफ अट्रॅक्टिंग टॅलेंट. आणि ते असं असूच नये. IIT मधून बाहेर पडणाऱ्या माणसांचं जसं असतं ना, दे हॅव पूल ऑफ अपॉर्च्युनिटीज अवेलेबल इन फ्रंट ऑफ देम. त्यामुळे स्पेस सायन्स होण्यासाठी जी मुलं येत आहेत त्यांना इस्रोचं ऑप्शन आहे, स्कायरूटचं ऑप्शन आहे, अग्निकुलचं ऑप्शन आहे. त्यांना शेकडो ऑप्शन उपलब्ध होणार आहेत. आणि तुम्हाला तुमचं वर्क कल्चर अधिक कॉम्पिटिटिव्ह करावं लागेल. तुम्हाला वर्क कल्चर अधिक प्रोफेशनल करावं लागेल. तुम्हाला सरकारचे इंटरव्हेन्शन, बाबूगिरी तुमच्याकडे कमी कराव्या लागतील. आणि लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट आहे दॅट विल बिकम कमॉडिटायझेशन. ह्या सगळ्याचा बदल जर तुम्हाला स्वीकारता येत नसेल तर भारतीय स्पेस हे एक प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तुम्हाला सांगतो, नासामध्ये आज किती सायंटिस्ट आहेत तुम्हाला माहिती आहे? त्या सायंटिस्टमधले की पोझिशनमध्ये 500 सायंटिस्ट हे भारतातनं गेलेले आहेत. भारतीय ओरिजिनचे गेलेले आहेत. वी हॅव प्रोव्हाइडेड. आता नाव थँक गॉड की आता आपण नासाला पाठवायची गरज नाही. आपल्याला इकडे, कारण तुम्ही सॅलरी कमी देता ना. इस्रोच्या चीफची सॅलरी जर 2.5 लाख रुपये फक्त महिना प्लस पर्क असतील तर कसं काय काम करणार मला सांगा. तेव्हा मागे एकदा प्रश्न विचारला होता की त्यांची सॅलरी किती असली पाहिजे. मी एका PSU मध्ये काम करत होतो, PSUचा डायरेक्टर होतो. त्यावेळेला मी कॅल्क्युलेट केलं आणि सांगितलं की ही सॅलरी नासा किंवा म्हणजे याची इस्रोच्या चीफची सॅलरी 5 कोटी असली पाहिजे. आणि यू आर पेईंग ब्लडी ओनली 30-40 लाख रुपीज. देशप्रेम याच्यावर माणसं थांबतात वगैरे सगळं, एन्व्हायरमेंट वगैरे सगळं आहे. हे जरी एका बाजूला असलं तरी या प्रायव्हेट सेक्टर कंपन्यांच्या ज्या गुंतवणुका आता होत आहेत, $625 billion आर गोइंग टू गेट इन्व्हेस्टेड इन दिस कंपनीज. आत्ता 400 कंपन्या तुम्ही सांगताय. हा कार्यक्रम सेव्ह करून ठेवा. अजून 3 वर्षांनी तो आकडा 1000च्या वरती गेला असेल. आणि हे सगळे लोक IIT मद्रास, हैदराबाद इथूनचे सायंटिस्ट आहेत. मला इथे मराठी एंटरप्रेन्योर्स हवेत. मराठी कंपनी SpaceX निघालेली हवी आहे. आणि हे जर आम्हाला स्वीकारून अग्रलेख लिहिता येत असतील ना तर आमच्यासारखे नालायक आम्हीच आहोत. आम्ही अतिशय गुमराह. प्रत्येक गोष्टीत मोदींना शोधायचं, प्रत्येक गोष्टीत RSSला शोधायचं, त्यांच्यावरच टीका करायची. जणू काय हे सगळं, याला सगळ्याला खीळ RSS आणि मोदी घालतंय. एक लक्षात ठेवा, मी मान्य करतो 5% जबाबदारी ही सरकारी धोरणांची असेल, अँटिसिपेशनची असेल. अरे पण काळ बदलतोय. एक लक्षात ठेवा, दिस इज इव्हॉल्विंग इंडस्ट्री अँड वी मस्ट learn to accept that sky is not going to be clearer as it used to be. It is going to be, when you look up, it is going to be very cluttered. And live with it. Learn to be in competition. Learn to attract best talent. आणि हे मी जेव्हा एका PSUचा डायरेक्टर बनलो, NHPCचा, पहिल्या मीटिंगमध्ये मी म्हटलं की व्हॉट इज आवर नेक्स्ट 10 year प्लॅन टू रिटेन गुड टॅलेंट. आमच्याकडे पूर्वीच्या काळी IITचे इंजिनियर्स यायचे, मग NHPC असेल, NTPC असेल, या सगळ्या कंपन्यांमध्ये यायचे. आता नाही आहेत. का नाही आहेत? त्यांना परदेशात जायच्या संधी आहेत. त्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये आता पॉवर जनरेशनमध्ये कंपन्या आल्या. मग आम्ही काय करू शकतो? सरकारी धोरणं तर मी एका कंपनीचा डायरेक्टर म्हणून बदलू शकत नाही. मग आम्ही काय करू शकतो? जेवढं शक्य आहे तेवढं केलं आणि REC मधनं चांगली टॅलेंट आम्ही उचलायला सुरुवात केली. आम्ही काही वेगळ्या पद्धतीने इन्सेंटिव्हाइज करायला सुरुवात केली. हे सगळं आता तुम्हाला इकडे करता येईल. हे जे बॉन्ड लिहून घेणं वगैरे आहे ना, हे थोकरट प्रकार चालत नाहीत. IT इंडस्ट्रीमध्ये अशी भीती घालून मी पहिले 1994 साली लोकांना रिटेन करायचा प्रयत्न केला. ते बॉन्ड आमच्या समोर लोकांनी फाडून फेकून दिलेले आहेत. काही कोर्टात ते स्टँड होत नाहीत, तुम्हाला मी सांगतो. सो वी मस्ट प्रोफेशनलाइज.
We must have less intervention, we must have more budgets, and we must learn to be in private sector competitive business environment. Otherwise, get out of this business. सर, खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही उपस्थित केले. एक गोष्ट सांगते, की जेव्हा परवानग्या मिळणे, आपल्याकडे जी परवाना पद्धत लाल फितीशाही आहे, ती किती पराकोटीची होती. तर सायरस पूनावाला, सिरम इन्स्टिट्यूटचे, ज्यांनी कोविशिल्ड हे व्हॅक्सिन रेकॉर्ड टाईममध्ये आपल्याच कोवॅक्स बरोबर तयार केलं. त्यांनी सांगितलेली गोष्ट, त्यांची ती मुलाखत आजही माझ्याकडे रेकॉर्डेड असेल. ते म्हणाले, पूर्वी छोटं इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन तयार करण्यासाठी 2-2 वर्ष सरकारचे परवाने मिळाले नाहीत आणि आमच्या फाईल्स 2-2 वर्ष सडल्या आणि आम्ही अनेक चक्रा मारल्या. त्याच परिस्थितीमध्ये कोविशिल्डच्या वेळी फाईल गेल्यानंतर काही तासाच्या आत परवानग्या मिळायच्या आणि त्यामुळे रेकॉर्ड वेळेमध्ये आपण हे करून दाखवलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की आपण हे करू शकत नाही. आपण जेव्हा काय माहितीये का आणीबाणीची मॅडम, परिस्थिती आली तेव्हा आम्ही केलेलं आहे. आम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजीला किती महत्व देतो, आमच्या संपूर्ण जीवनामध्ये याला फार महत्व आहे. आम्ही $1.6 बिलियन एवढं आमचं बजेट आहे फक्त. ते चायनाचं $20 बिलियन आहे. अमेरिकेचं ते जवळपास $25 बिलियन पुढे आहे. मग एवढी जर बजेट त्यांची असतील तर साहजिकच त्यांच्याकडे लक्झरी उपलब्ध असते चूक करण्याची. आपल्याकडे लक्झरी नाही आहे तेवढी. आणि दुसरी गोष्ट, आमच्याकडे चूक झाली म्हणजे काहीतरी लॅप्सच असणार, म्हणजे काहीतरी सायंटिस्ट असं नाही आहे. हा काही पिक्चर नाही आहे तो असं आहे. दिस कॅन गो रॉंग अँड यू लर्न फ्रॉम द मिस्टेक्स. If you don't celebrate your mistakes, if you don't learn to say celebrate your failure. डॉक्टर माशेलकरांनी माझ्या एका कार्यक्रमात फार सुंदर व्याख्या दिली होती. व्हॉट इज फेल? फर्स्ट FAIL, फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. ॲब्सोल्युटली. जेव्हा तुम्ही एक सायंटिस्ट एक स्पेस उडलेला बघताय अमेरिकेमध्ये, त्याच्या आधी 12 पडलेले असतात, लक्षात ठेवा. 12. पण तिकडे लगेच अग्रलेख येत नाहीत, विरोधी पक्ष तुटून पडत नाहीत. इट्स अ पार्ट अँड पार्सल. नेचर ऑफ दिस इंडस्ट्री इज लाईक दॅट. टू गेट 1 अप यू नीड टू गेट 12 डाऊन, असं गमतीनं तिकडे म्हणतात. हे सगळं कशा करताय मी तुम्हाला सांगतो. आणि दिस इज मॅन पॉवर बिझनेस. मनी विल एव्हरीबडी इज गोइंग टू पुट इन. आता प्रायव्हेट सेक्टरला ओपन केलेलं आहे. पुढच्या काही वर्षामध्ये या क्षेत्रात प्रचंड इन्व्हेस्टमेंट येणार आहे. आणि स्पेस अँड इंटरनेट इज गोइंग टू कॉन्वर्ज टुगेदर टू क्रिएट न्यू टेक्नॉलॉजीज. आणि हे जसे अग्निकुल, ध्रुव, स्कायरूट, त्याच्यानंतर गॅलेक्सेक्स, डिजितंत्रा, पिक्सेल या कंपन्या आल्या आहेत ना, अशा 500 कंपन्या अजून पुढच्या 2 ते 3-4 वर्षात येतील. मी IITच्या काही एका इनोव्हेशन सेलच्या काही संपर्कात आहे. तिथे मुलं आत्ता याविषयी बोलत आहेत, तुम्हाला सांगतो. आणि आम्हाला याचा कुठलाही गंध वार्ता नसते. दे आर रेडी टू फेस द कॉम्पिटिशन. दे आर रेडी टू अट्रॅक्ट द बेस्ट टॅलेंट. $600 मिलियन भारतामध्ये इन्व्हेस्ट होत आहेत. त्यातल्या काही परदेशी लोक इन्व्हेस्ट करतायत, काही इंडियन व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्ट करतायत. आता याच्यात धोके पण आहेत. एक मिनिट, याच्यात धोके पण आहेत, तुम्हाला मी सांगतो. फॉरेन फंड कडून घेताना ते फंड पाकिस्तानचे आहेत का, चायनाचे आहेत का, टर्की सारख्या दुश्मन देशांचे आहेत का, त्याचं फंडिंग नेमकं कुठून आहे, ते त्याची टेक्नॉलॉजी इथून कॉन्फिडेन्शियल उचलून घेऊन जाणार आहेत का, तिथे हनी ट्रॅप सारख्या गोष्टी ज्या आपल्याकडे पंकज कुरुल आणि या सगळ्या घडलेल्या होत्या, तसं काही नंबी नारायण वगैरे सगळे प्रकार आपल्याकडे घडले, तसे प्रायव्हेट सेक्टरमध्ये कसे होणार नाहीत याच्याकरता आपण चर्चा केली पाहिजे. येस, इट इज अ मॅटर ऑफ कन्सर्न की 120 लोक सोडून गेली, पण ज्या पद्धतीनं आपण सांगतोय तसं नाही आहे. आकाश मोठं होत आहे, ते आकाश स्पेसचं पेल्याला शिका आता. सर, खूप महत्वाची गोष्ट तुम्ही माशेलकर सरांचा उल्लेख केलात. माशेलकर सरांची जसा तुमचा सातत्याने संपर्क, मी पण सुदैवी की त्यांच्याशी अनेक वर्ष म्हणजे 98 पासून सातत्याने संपर्क आणि अनेक विषयावर बोलणं. सर, तो दिवस आठवतो मला की आपलं सारस हे जे विमान तयार होणार होतं, अमेरिकन सँक्शन्समुळे ते होऊ शकलं नाही आणि तो प्रकल्प कितीतरी पुढे गेला. आपण या मार्गावर भलेही उशिराने का होईना पण एका चांगल्या दिशेने पावलं टाकतो आहोत. शास्त्रज्ञ सोडून जात आहेत तेव्हाही कन्सर्न होताच, कारण तेव्हा सुद्धा हा मुद्दा होय, तुम्ही बरोबर आहे, बोला. हा, तेव्हा सुद्धा सर नेहमी म्हणायचे की मला नेहमी चिंता ही वाटते की फंडामेंटल सायन्सेस, मूलभूत विज्ञानाकडे
लोक येत नाहीत, विद्यार्थी येत नाहीयेत, हाही एक चिंतेचा विषय होता. त्याच्यासाठी त्यांनी बरीच एक मोठी चळवळ उभी केली. आणि त्याशिवाय व्हाय डज इंडियन ब्रेन परफॉर्म इन सिलिकॉन व्हॅली अँड नॉट इन इंडस व्हॅली, ह्याचा आपण मूलभूत विचार केला पाहिजे असं ते वारंवार सांगायचे. अतिशय द्रष्टेपणाने त्यांनी काम केलेलं आहे या क्षेत्रामध्ये आणि त्यामुळे काही बदल होत आहेत. तुम्हाला मला एक एक विचारायचं मी आता की तुम्हाला तुम्हाला एक याबद्दल काय सांग. हो सर. मला मला त्याच्याबद्दल सांगायचं आहे की या एक विक्रम 1 सॅटेलाइट हा जो लॉन्च झाला त्याच्याबद्दल शाळांमध्ये कार्यक्रम झाले पाहिजेत की याची काय टेक्नॉलॉजी आहे ती समजावून सांगितली पाहिजे, याचे काय फायदे आहेत ते समजावून सांगितले पाहिजेत. हे जर आम्ही समजावून सांगितलं नाही तर विज्ञानाची आवड आणि गोडी निर्माण कशी होणार आहे तुम्हाला सांग. हे दिस सक्सेस हॅज टू बी टोल्ड इन द क्लास. आणि त्यांना एक सांगितलं पाहिजे की एक सक्सेस मिळण्याआधी, एक विक्रम वर जाण्याआधी अनेक चक्रम खाली पडलेत 100, पण ते पडले म्हणूनच एक विक्रम वर गेलेला आहे. त्यामुळे लर्न टू सेलिब्रेट दॅट. आणि उद्याच्या काळातले एनर्जीचे प्रॉब्लेम आहेत, कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम आहेत, हे सगळे प्रॉब्लेम, ही सगळी चॅलेंजेस, त्याचं उत्तर अवकाशात असणार आहे. आणि उद्या अवकाशामध्ये शेकडो गोष्टींच्या पॉसिबिलिटीज दिसणार आहेत. त्या पॉसिबिलिटी आज आपण इमॅजिनही करू शकत नाही आहोत. अनेक असे मी एका फार्मास्युटिकल एक्सपर्टशी बोलत, अनेक फार्मसीचे काही एक्सपेरिमेंट्स आहेत ते स्पेसमध्ये जास्त चांगल्या रीतीने होणार आहेत. त्यांचं प्रोडक्शन स्पेसमध्ये चांगल्या रीतीने होणार आहे. म्हणजे उद्या तो एक ॲव्हेन्यू आपल्याला उपलब्ध होतोय. सो इट विल बी व्हेरी कॉमन टू वर्क फॉर 5 days इन स्पेस अँड कम डाऊन फॉर 2 days ॲट युअर होम. टुमॉरो हे सगळं सहज शक्य होणार आहे. Space is going to be a fundamental of your life. Space is not something which is going to be orbitally ahead of everything. It is going to be fundamentally right. Fundamental असणार आहे आपल्या जीवनाशी. आणि ह्याची जर तोंडओळख आम्ही करणार नसू, $100 पर kg याचा जर एवढा खर्च कमी होणार असेल तर इट इज गोइंग टू बी व्हेरी अफोर्डेबल टू बी इन द स्पेस. आणि मग त्याचा स्पीड वाढणार आहे. त्यामुळे जशी आपल्याकडे एअरपोर्ट्स आहेत तशी आपल्याकडे स्पेस लॉन्चिंग स्टेशन्स निर्माण होतील 5-10 वर्षात. आणि ही कुठलीही जयंत नारळीकरांच्या कवी कल्पनेतलं एकही त्यांनी कवी कल्पना लिहिलेली नाही आहे. तुम्हाला मी सांगतो, माशेलकर काय, निगवेकर काय, नारळीकर काय, ताकवले काय, हे कोणी कवी कल्पना नाही. त्यांनी रियालिटी, प्रीमॅच्युअर अरायव्हल ऑफ रियालिटी लिहिलेले आहेत. आपल्याकडे आजपासून 10 वर्षामध्ये किमान असे 10 सेंटर्स निघतील की जिकडून तुम्ही सॅटेलाइट लॉन्च करू शकणार आहात. अँड स्पेस स्टेशन्स राउंड द कॉर्नर विल बी, अँड ह्युमन्स विल बी ट्रीटेड ॲज मल्टी प्लॅनेट स्पेसीज. मल्टी प्लॅनेट स्पेसीज म्हणजे फक्त पृथ्वीवर राहणारा माणूस नाही, तर तो काही दिवस चंद्रावरही राहतो, काही दिवस आणखीन कुठेही राहतो, काही दिवस स्पेसमध्येही राहतो. हे मल्टी प्लॅनेट आयुष्य आपलं येणार आहे. याचं कारण सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट्स आत्ता सॅटेलाइट टेक्नॉलॉजीत येत आहेत. आणि त्यामुळे त्याचं एक्सपान्शन हे क्वाईट पॉसिबल. त्यामुळे भारताच्या स्पेसची प्रगती फक्त इस्रोच्या खांद्यावर आहे पालखी असं काही समजायचं कारण नाही. देर आर 1000 खांदे पडलेले आहेत आणि त्यांना संधी मिळाली पाहिजे. आणखी महत्वाचा एक प्रश्न जो आहे तो त्याच्यावर चर्चा आहे ह्याच्यासाठी की 120 शास्त्रज्ञांनी जर इस्रो सोडायचा निर्णय घेतला असेल तर असं कुठलं वातावरण, कुठले बदल केले पाहिजेत की भविष्यात असं होता कामा नये. नंबर 1. नंबर 2 म्हणजे आपला अंतराळ क्षेत्रातला जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम काही लोक सोडून गेले म्हणून तो काहीतरी बॅकफुटवर येणार आहे अशी परिस्थिती असू नये, यासाठी सुद्धा काय उपाययोजना असल्या पाहिजे. टेम्पररीली त्या प्रोजेक्ट्सना काही प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल. याचं कारण आपण सक्सेशन प्लॅनिंग हे सक्सेसफुली करत नाही. आपण रिडंडन्सी बिल्ड करत नाही. ती माणसं सोडून गेली हे गृहीत धरूनच तुम्हाला IT इंडस्ट्रीमध्ये आम्ही काम करत असतो, IT एनेबल्ड सर्व्हिसेसमध्ये काम करत असतो, परंतु ते आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे त्या स्वरूपाचं प्लॅनिंग स्पेसमध्ये आतापर्यंत होत नव्हतं, आता व्हायला लागणार आहे. त्यामुळे येस, गगनयान विल बी डिलेड, काही गोष्टी त्याच्यामध्ये होतील, पण वी विल हॅव टू ओव्हरकम दिस चॅलेंजेस. हे अशा प्रकारची आव्हानं येणारच आहेत आणि ती आता आम्ही पेलायला शिकलं पाहिजे. ना की प्रत्येक गोष्टीवर मोदींना लगेच जबाबदार धरा आणि संघाला जबाबदार धरा. दे आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर इट.
हे असं नाही आहे, तुम्हाला मी सांगतो स्पेस कॉम्पिटिशन वाढणारच आहे, प्रायव्हेट सेक्टरकडे लोक जाणारच आहेत. सो यू नीड टू वर्क वर्क ऑन 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 दॅट. दुसरी गोष्ट, अप्रुव्हल पटापट पाहिजेत. डिसिजन शुड बी लेफ्ट टू द सायंटिस्ट अँड नॉट टू द ब्युरोक्रॅट्स. आपण $1.6 बिलियन आणि चायना $20 बिलियन, आपण 13 लॉन्चेस पर इयर, चायना 100 लॉन्चेस. हे सगळं आपल्याला शेमफुल आहे, तुम्हाला मी सांगतो. आपण चौथी इकॉनॉमी असू तर आपण त्यांच्या कंपॅरिझन गेलं पाहिजे. आणि त्याच्याकरता म्हणून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याच्यात पैसे ओतावे लागणार आहेत. हे असं पॅथेटिक 1% आणि 2% वर जगून चालणार नाही आपल्याला. एज्युकेशनचे पैसे, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे पैसे, गावोगावी आपल्याकडे अशा प्रकारची नेहरू सेंटर जशी निघाली मुंबईमध्ये, तसं अजून इतक्या वर्षांतर एकच का, 1-2-4च आहेत अजून. ठाण्यामध्ये आणखीन जिल्ह्यामध्ये एक निघालेला आहे. अशी 50-60 का नाहीत आपल्याकडे? तशी झाली तरच होणार आहे, तुम्हाला मी सांगतो. आणि त्याच्याकरता उदार हस्तानी पैसे आले पाहिजेत. त्याच्याकरता सरकारचा अप्रोच बदलला पाहिजे, कंपन्यांचा अप्रोच बदलला पाहिजे, इस्रोचा अप्रोचही बदलला पाहिजे. आणि लोक येऊ द्यात, ग्रूम होऊ द्यात आणि ती सोडून जाऊ द्यात. नो वरीज, नो वरीज, आय एम टेलिंग यू. मी स्वतः सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये माझ्या हाताखालचे हजारो लोक सोडून गेले आणि दे वेंट फॉर गुड. म्हणून मी लगेच माझं प्रोजेक्ट बर्बाद झालं म्हणून हा हुसेन हम नव्हे म्हणून रडलो नाही आम्ही. वी इमिजिएटली बेल्टेड अप, accepted the challenge. Next day we started working on it and we delivered it on time. या कॉम्पिटिशन खाली जर आता काम करता येत नसेल तर स्पेसमध्ये राहू नका. स्पेस आता याच्यापेक्षा कॉम्पिटिटिव्ह होणार आहे आपल्याकडे. आणि याची जाणीव मराठी माणसाला करून दिली पाहिजे. नाऊ वी आर नो मोर लोकल, वी आर ग्लोबल. सर, या वैश्विक स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी करायच्या त्याबद्दल तसे तुम्ही बोललेले आहातच एक विस्ताराने, आणि बऱ्याच मुद्द्यांना तुम्ही स्पर्श केलेला आहे. मला हे विचारायचंय की आजचा हा शो संपत असताना एकंदर जी परिस्थिती इस्रोची आता झालेली आहे त्याबद्दल तुमचं शेवटचं काय म्हणणं आहे, कमेंट काय? तुम्हाला मी सांगतो, इस्रो पुढच्या 2 महिन्यात ते 3 महिन्यात बाउन्स बॅक होईल. आय हॅव फुल फेथ इन इस्रो, आय हॅव फुल फेथ इन इंडियन टॅलेंट. आणि एक लक्षात घ्या, आता गोष्टी बदललेल्या आहेत. अवकाश हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, असं सांगणारी एक पिढी जन्माला आलेली आहे. दे नो दॅट द फ्युचर लाईज इन स्पेस. दे नो दॅट फ्युचर लाईज इन दी कॉन्फ्लक्स स्पेस अँड इंटरनेट. You need to provide environment to them. You need to provide space for that. आणि ते काम आपल्याला या पुढच्या काळात करावं लागणार आहे. That's what the future is all about. So विक्रम is first step towards it. आणि मला विक्रम साराभाईंच्या नावाने प्रायव्हेट सॅटेलाइट निघाला याचा फार आनंद होतो. आज त्यांच्या आत्म्याला किती शांती मिळाली असेल. सतीश धवन असेल, विक्रम साराभाई असतील किंवा अब्दुल कलाम असतील, यांच्या खांद्यावर हे सगळं उभं राहिलेलं आहे. आणि यांच्यापेक्षा सुद्धा CNR राव ज्या सायंटिस्ट संस्थेतनं निर्माण झाले, तिकडे काय पूल ऑफ टॅलेंट आहे तुम्हाला मी सांगतो. आय हॅव इंटरॅक्टेड विथ देम. भारताच्या स्पेस सायन्समध्ये वी आर वे अहेड ऑफ अदर्स. त्यामुळे ते लोक गेले, हे लोक गेले, तुम्हाला सांगतो 3 ते 6 महिन्यात ती माणसं रिप्लेस होतील. फक्त तुम्ही चांगलं एन्व्हायरमेंट ठेवा, त्यांना चांगली संधी द्या, त्यांना पैसे पण तेवढेच वाजवून द्या. 2.5 लाख रुपये हे, आणि तुमच्या नगरसेवकाला पण वर्षाला तेवढेच मिळतात. ही कृपया लाज इस्रोच्या चेअरमनची काढू नका. 5 कोटीची व्हॅल्यू आहे त्या माणसाची. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींच्या अप्रुव्हलसाठी त्यांनी जॉईंट सेक्रेटरी समोर हात धरून उभं राहायचं, महिनोन महिने वाट पाकायची. हे असले बकवासगिरी 10व्या नंबरच्या अर्थव्यवस्थेला शोभून दिसते, 4थ्यावरून 3ऱ्यावर जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला शोभून नाही दिसत. वी मस्ट लर्न टू रिस्पेक्ट सायन्स. We must learn to celebrate science, and celebrating science is celebrating failure. So उद्या एखादा असं फेल गेलं आणि मोदींनी एखाद्या सायंटिस्टला रडणाऱ्या जवळ केलं की बघा हा एक तमाशा होता, म्हणून त्याच्यावर आणखीन मीम करणाऱ्या लोक जरा शांत व्हा. 1 विक्रम वर जातं तेव्हा 10 चक्रम खाली पडलेले असतात, हे लक्षात ठेवा.
सर, तुम्ही फार महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलाय. कितीतरी वेळा म्हणजे मी आता उल्लेख केलाच, की विज्ञान आम्ही काही पत्रकार अनेक वर्ष सातत्याने कव्हर करत होतो. तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट, अहो आपल्या इथे जीएमआरटी एक खोडदला. 80% जे अवकाश आहे ना, ते व्यापण्याचं तिच्यामध्ये क्षमता आहे. आणि गोविंद स्वरूप हा माणूस हा शास्त्रज्ञ इतका मोठा शास्त्रज्ञ आपल्या इथे होते, की आम्ही कितीतरी वेळा म्हणायचो, आपण शास्त्रज्ञांना तेवढं मानत सुद्धा नाही. सामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा नसते. आम्ही म्हणायचो कितीतरी वेळा, की तुळशीबागेतून जर गोविंद स्वरूप गेले आणि कुठलातरी एखाद्या मॅचमध्ये 4 विकेट घेतलेला क्रिकेटर गेला, तर त्या क्रिकेटरच्या मागे धावतील. म्हणजे क्रिकेटच्या मागे धावू नका असं म्हणायचं नाही. पण इतकं मोठं काम केलेला हा माणूस आपल्या बाजूनी जातोय ह्याची कल्पना सुद्धा लोकांना नसेल. ही आपलं वैज्ञानिक ॲब्सोल्युटली. जाणीवा ज्या आहेत त्या इतक्या कमी दर्जाच्या आहेत असं म्हणावं लागेल. कारण आपण आपल्या वैज्ञानिकांना, आपल्या श्रेष्ठ वैज्ञानिकांना ओळखलं नाही. आपण अ, परम सुपर कॉम्प्युटर एकेकाळी उभं करणारे भटकर असतील किंवा अक्षरशः ज्याला दुर्दम्य स्वप्न बघावं असं म्हणत एनसीएलचे जेव्हा प्रमुखपदी माशेलकर सर आले, तेव्हा त्यांनी एका वर्षात आपल्याला 100 पेटंट मिळवायची आहेत हे सांगितलं. तेव्हा ते लोकांना अशक्य वाटत होतं. पण ते अशक्य ते शक्य आपण करून दाखवलेलं आहे. मला नेहमी असं वाटतं, की या देशातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याच्याबद्दल ती जागृती करण्याची जबाबदारी जशी बाकी ॲब्सोल्युटली. सगळ्यांची तशी माध्यमांची सुद्धा आहे. येस. आणि ते आपल्या परीने आपण निश्चित करूया. सर, आजच्या या विषयाच्या इस्रोच्या निमित्ताने आपण या विषयाला हात घातला. या विषयावर आपण सातत्याने बोलत राहू आणि जे चांगलं होतं आहे ते दाखवून ते हीरोज लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत राहू असं अ, म्हणत लोकांना पुन्हा एकदा विनंती, की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या वैज्ञानिकांची कदर करा. सरकारमध्ये आणि सरकारी यंत्रणेमध्ये, फिताशाहीमध्ये जे दोष असतील ते दूर व्हायला पाहिजेतच. पण आपण सुद्धा एका वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या हीरोजना, या खऱ्या-खुऱ्या हीरोजना सन्मान दिला पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.